मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झालाय तर पुढच्या 2 दिवसातच मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। केरळमध्ये आज 8 दिवस आधीच मान्सून दाखल झाला, त्यानंतर अतिवेगाने वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरही तो धडकलाय। आता पुढच्या 2 दिवसांमध्ये कोकणात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोल्हापूरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय। यामध्ये आता इथल्या पंचगंगा नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आहे। मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। राजाराम बंधाऱ्यासह रुई बंधारा आणि इचलकरंजी बंधारा देखील पाण्याखाली गेला आणि यामुळे आता बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली। साताऱ्यातील कृष्णा वेण्णा नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली या ठिकाणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। संगमाच्या बाजूला असणाऱ्या सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला देखील पाण्याचा वेढा पडला। पंढरपूरमधील पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळी वाढली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 1 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे। त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये 2% वाढ झाली असून सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सोलापूरच्या मोहोळमध्ये अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पापरी, खंडाळी, येवती, आष्टी आणि तेलंगवाडी या 5 गावांमध्ये अंदाजे 162 हेक्टरवरील फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात।